तर नमस्कार, म्हणजे कशी मजेत ना. सो आपण खूप दिवसांनी परत व्हिडिओ बनवत आहे आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी दिवाळी. आणि ह्या व्हिडिओ आपण बघणार आहोत की कोकणामध्ये ऑक्टोबरचा महिना म्हणजे ह्या महिन्यामध्ये काय चालू असतं कोकणामध्ये, भात शेती, आणि आपण थोडं काय काय बघणार आहोत. आणि आपण परत या दिवसांमध्ये माझ्या काय काय होतं ते पण बघणार. तर स्टे ट्यून गाईज, बाय. वेलकम बॅक. तर आपण घराच्या बाहेर आलो आणि तर तुम्हाला दाखवतो ऊन किती आहे इकडे. पहिलं बघा, एवढं ब्राईट झालंय, असं वाटतंय की सूर्याने त्याचा ब्राईटनेस मोड ऑन केल्याने फुलमध्ये. आणि आम्ही इथे ना आवळाचं कॅन्डी पण बनवतोय. बघा, हे सुकत घातलं इकडे या काठीवरती, मस्त झाले, टेस्टी. याची रेसिपी पण टाकीन जर पॉसिबल झालं तर. तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला हवी आहे की नको आहे. तर चला भेटू थोड्या वेळात, बाय बाय. तर आता माझं आंघोळ बिंघोळ सगळं झालं आहे आणि जेवण बिवण पण झालं आहे. सो आता आपण करणार आहोत कार्ट्यापासून दिवे, जे आपण दिवाळीमध्ये फोडतो सकाळी. ते आता उरलेत माझ्याकडे थोडेफार, आणि त्यापासून मी तर दिवे बनवणार आहे, पाण्यामध्ये तरंगणार आहे. तर चला बघूया, सामान पण लगेच आणू आता. A few moments later. तर आता आपल्या इकडे सगळं सामान आलेलं आहे. मी घेतलं एक सुरी, एक स्मॉल डिश, चमचा हे, आणि सर्व कार्टी. मी माडे कमी असल्यामुळे हे थोडे तुटलेले पण वापरलेत. जे तोडलेत, कोणी तोडलेत त्यांनी, फोडले आहेत त्यांनी. तर याला मधून कट करायचं आणि आतमध्ये साफ करायचं आणि आपण आपले दिवे बनवणार. तो मी दाखवतो तुम्हाला करून. पहिले आपण फोन सेट करते, आता बघूया. तर आता मी एक नीटवालं कार्टे घेतले, नीट जे असतं ते. ओके, तर आता काय करायचं, याला मधून कापायचं आहे. आडवच कापूया, आडवं कापूया, असं कापूया. तर वापरे डी छान. दोन इक्वल भागामध्ये डिवाईड करायचं. आणि पहिली गोष्ट म्हणजे कार्ट जे असतं त्यामधलं जे असतं ना, हे सीड्स किंवा त्या रस, तो खूप कडू असतो, खूप कडू. मग काय करायचं, जी पण आपण सामान घरातली वापरणार ती नीट वापरायला धुवून घ्यावी, कारण हे खूप कडू असतं. आता ह्या डिशमध्ये मी सगळं बियाचं काढून घेणार. ही मोबाईलवरती उडालं, कचरा पण आलाय. ओके, माझं पहिला सक्सेसफुलमध्ये असं बनलेलं आहे. फोकस हे बघा, सक्सेस असंच आहे, बरोबर आहे. हे नीट झालं माझं. नेक्स्ट हा काप, तेवढंच मोबाईलवरती उडतंय. हा चढ नीट, तुझी त्रास नाही. तो काही सेकंड मी काढले, कसं करू, हे बघा सेकंड काढले मी. तर आता काय करायचं आहे, असेच आपल्याला सर्व काढायचे. तर टाइम लॅप्स नको, असं नकोस. शीट हे खराब निघाले, फुटलेलं आम्ही घेतलं पण ते खराब झालं. पण ते काय वापरू शकतो चमचा नको दे. सुरी खराब होते, सुरी जेवणात वापरतो. व्हायचं काय झालं म्हणतात त्याला, कुठली काय तेवढं खाली तेवढं म्हणूनच मी म्यूट नाही काढा, मी तुझा आवाज घेणार. घे मग काहीतरीच फुटला नाही, असं बरोबर आहे, असं दे, मी त्यांना करते. असं काप ना, उभं कसं करणार. या कॅरीच घेते नाही हे घेतो, या पिकला नको रे, अरे पण नंतर आणते सांगायचा तसा उभा. बरोबर फाल्ट आहे का, मला मागच्या वेळेस खूप वेळ लागलेला, कारण किती 2-3 वर्ष मी बनवते. हे आमच्याकडे टाकी पण आहे, जी तुम्हाला मे बी माहीत असेल, पण आपण ती बघूया. पण आम्ही त्या टाकीत नाही सोडणार आहोत, कारण की आमच्या टाकीतलं पाणी आमची गाय सगळीच घेतात. मग हे कडू पण असतं आणि ह्याच्यानं मी तेल वापरणार आहोत ना, मग ते तेल त्या पाण्यामध्ये मिक्स होणार आणि मग ते खराब होईल. आणि ह्या कार्ट्याची चव पण कडू असते, सो कशाला उगाच, म्हणून मी टपामध्ये करणार आहे का. तसं नको करू यार, तर त्याची थिकनेस कमी होणार. तुम्ही म्हणजे सुरीने करू शकता, पण सुरीने करत जाऊ नका, कारण की ही जी शेल आहे ना ती खूप पातळ होणार. ही किती जाडी दिसते बघा, जाडी होईल. आणि सुरीने गेलं असं होतं बघा, पाणी जाणार मध्ये. घाण सरळ करावं लागणार, चमच्याने सरळ करावं लागणार. नको रे, मी चमच्याने होते ना काम. कार्ट्याची बिया ना लावूया आपण, कार्ट्याची बिया लावतात, ती राहणार असते ना, तो टाकतो देवात टाक. हे मस्त डेकोरेशन करून रियूज, एकदम रिसायकल केलं आपण कार्ट्याला. अजून मी हे कार्ट मधून सगळं काढलंय आणि आता आपले दिवे तयार आहेत. तर फक्त काय करायचंय,
संध्याकाळी जेव्हा काळोख होईल त्यामध्ये कापूस ठेवायचा, तेल करायचं आणि हे सोडायचे. आता हे माझे थोडीच कार्टी असल्यामुळे थोडे कमी झाले आहेत. मला जर आणि कार्टे मिळाली कुठून बाहेरून तर मग मी ती आणून आणि भरपूर करणार, ते तुम्हाला कळेलच. तर म्हणजे आता जे हे उरलं आहे त्यांना आपण असंच टाकूया बाहेर, जमिनीवरच टाकूया. वरतीच असं टाकणार, खाली नाही. तर मे बी जर उरलं तर आय डोंट नो इज दिस राईट वे ऑर नॉट अ वे. टाकलं आहे मी, असं द्या. आणि हे अथरून लावलेलं झाड आहे. तर कोणतं झाड होतं हे? आपल्या ह्याचं बोराचं नाही, कोणती? ओ ते रतांब्याचं झाड लावलं ते खूप मोठं झालं. ते पहिलं किती लहान होतं. माझे व्हिडिओ आहे तर असेल ना, मयंक आणि तर दोघं लावत होते ते वेगळं. ओके. नाही तर परत ना ढगाळ वातावरण होतं आहे का माहीत नाही. मस्त झालं आहे सीन मग. ओके आता मोबाईल पकडतो. ओके आता आपण घरात जाऊया. हे जे सगळं वापरले सामान मग घरातून आणले ते ठेवूया आणि धुवून ठेवूया नीट. कारण की हात मला का माहीत नाही, म्हणजे बोटाला खाल तर लागली केल्यानंतर. पण हे खूप डेंजर असतं. डेंजर म्हणजे एवढं कडूचं असतं ना कार्ट्याची, सांगता येत नाही. सो नीट काय ते काळजीपूर्वक काम करा. आता म्हणजे ह्या भर दुपारच्या उन्हामध्ये कंटाळा आल्या कारणाने आम्ही एक पाऊस फोडणार आहोत. मस्त गरम कुरकुरीत झाले आहेत. ते वर वायर आहे ठरवा, जरा पुढे लावूया. काय पण ये कापूर लागा हे लागतं आहे. मी कापूर जाळ 2 लाव रे, 2 घे. आता कापूस जाळायच्या आधी आता हे लाव ना. हे पेटायला आधी 10 दिवस लावतं त्याचं नाही लावायचे. A few moments later. किती वेळ लागतो? 1 hour later. रिपीट बाबा. 10 years later. Several months later. 10 years. कापूर आम्ही संपत आला. रिपीट. ओ शिट आता पळू नको, लांब अबे लगाव. बाजू. येस म्हणते आम्ही पाऊस पेटवलाय. हॅपी दिवाळी. आता हॅपी दिवाळी कर. नाही कर. हॅपी दिवाळी. ते झाडाखाली ठेव. पिरी झाडाकडे कोणी जाणार नाही आता. अरे आणि इकडे मुसलबाद झाली ह्याच्या घरी. आता एक चक्री बी तो बनती है. एक्साइटमेंट खूप असतेच फटाके फोडताना. छोटे वाले पॅकेट आणते. याचे टेप काढायला पाहिजे, सलो टेप. धर हे असं हाताने सोड ना. एक लुक दे वरती असा डेंजर लुक दे. हे जर ओपन करू. गणपतीची आठवण झाली असं कापूर सोड पेटवलेला लास्ट टाइम. अरे आधी हे फुल पावजा पेटव. 2000 years later. तर म्हणजे आता मी ह्या ज्या कार्टनच्या देवामध्ये गेलो त्यामध्ये अशा प्रकारे पण आपण बनवून ठेवू शकतो, किंवा जी आपली ती गोल असते आणि ती वाली वात असते ती पण आपण बनवू शकतो. तर मी ते सगळ्यांना ठेवलं आहे नीट इकडे. तर ते पण घेणार आहे करून. मला काय एवढंही राऊंडवाली वात बनवता येत नाही, पण मी ट्राय केली आहे. आणि मला जास्त नंतर जाऊन मला कार्टी घ्यायला जमलंच नाही गोळा करायला, म्हणून एवढेच दिवे मी करणार आहे. हे टाकीत नाही सोडणार आहे, एका टब सारखा मी सोडणार आहे. तर आपण बघूया कसे दिसतात ते. तर मी हे सर्व दिवे तयार केलेत. आता हे जाऊन फक्त लावायचे आहेत. हे नॉर्मल ठेवणार दरवाज्यांवरती आणि हे पाण्यामध्ये.
तर येस मित्रांनो, मला कमेंट्समध्ये सांगा कसं दिसतं आहे ते. एकदम परफेक्ट माझ्यामध्ये तरी खूप अप्रतिम झालं आहे. फॉर द फर्स्ट टाईम मी ह्यामध्ये केलं नाही तर मी दरवेळी टाकीत करते. तिकडे पाणी असल्यामुळे आपण केलं नाही. आणि आपण पूर्ण सगळीकडे दिवे लावले आहेत आणि इथे ही लाईटिंग आहे. तुळस बिळस सगळं सजवलं आहे आणि हे आपलं कंदील. येस एकदम परफेक्ट. तुळस पण आपली सर्व सजवलं एकदम. तर मंडळी काय अशा प्रकारे आपले घर दिसत आहे. बंटी पण बसली ती बंटी. आणि प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही पण ट्राय करा असे कार्टनपासून दिवे बनवून. पण ते पण वेस्ट राहणार नाही आणि रियूज करता येतील. मस्त आहे ना. ओके, तर आपण आता अण्णाला विचारूया तुम्हाला कसं वाटलं बघून. अण्णा म्हणजे आजोबा आहेत पहिल्यांदा. तुम्हाला कसं वाटलं ते? तर मित्रांनो, तुम्ही ती आता जी प्रतिक्रिया बघता म्हणजे आजोबांची, ते पहिलं त्यांनी ना जे फर्स्ट टाईम त्यांना विचारलं रिॲक्शन, ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड नाही केलेलं. पण जेव्हा मी त्यांना पहिलं रिॲक्शन विचारलं ना तेव्हा ते असं एक कविता बोलायला लागली जी मला माहीत नव्हती. आणि नंतर मला वाटलं की ही कविता तुम्हाला पण कळायला पाहिजे आणि जरा आपल्याला रिॲक्शन मिळायला पाहिजे लोकांचे, आपलं काम कसं वाटलं त्यांना. म्हणून मग मी ते परत शूट केलं आणि त्यांना ती कविता बोलायला सांगितली आणि ती त्यांनी बोलली जातात. प्लीज कविता पण कशी वाटते ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. हे बघून हां बोला. आरती घेऊन आर्य बाला तुरे पादल्या नर्मदेच्या तटाला, करुणी तयानी सरित पूजनाला, प्रवाही दिल्या सोडून दीपमाला. मस्त वाटलं. चांगलं आहे ना. मला भारी वाटलं. आरती घेऊन आर्य बाला. असं हे दाखव, असं सुंदर सुंदर दाखव. असं दाखव मागं. असं दाखव. असं करा. असं करा. असं करा. असं हे बघा. असं असं करा. असं. थँक्यू सो मच. म्हणून असं वाटलं. छान. मस्त. असं दाखवा. गुड. म्हणजे आज आपण एवढे सारे गुलाबजाम बनवले. दोन्ही दुसरं पण घे. अरे आण दुसऱ्याला पण लगेच. अरे दोन लावायची ते एकच लावला. वेल्डिंग चालू आहे. ही शीट डेंजरस आत्मा. तर ओके गाईज, मला खरं म्हणजे गिरणीवर जायचं होतं शेत दाखवायला, पण त्या व्हिडिओने पॉसिबल झालं नाही. आपण या व्हिडिओत फक्त दिवाळी बघितली आणि दिवाळीमध्ये पण हेच बघितलं. काय बघितलं की आपण ते कार्ट्यापासून दिवे कसे बनवले ते. तर आता ते झालं आहे. तर आपण विचार केला की पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दोन ढोटल्या म्हणून तसं झालं ते. आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया, शेतात जाऊन बघूया. ओके, तर आजच्या व्हिडिओसाठी एवढं. जर आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला समजलं असेल कसं बनवायचं तर प्लीज थँक मी इन द कमेंट. बाय बाय.